महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पीतांबरी देवभक्ती 7-in-1 अगरबत्ती. जिथे पूजा तिथे देवभक्ती. शिंदे समितीच्या भेटीनंतरही मनोज जरांगे आंदोलनावर ठाम. मराठा आणि कुणबी असा एकच GR काढा, तर मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा जरांगेंचा निर्धार. मनोज जरांगेंच्या भेटीनंतर शिंदे समितीने घेतली मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची भेट. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपल्यावर विखे मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची सूत्रांची माहिती. मनोज जरांगेंचा आज पुन्हा आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये अर्ज. बेमुदत आणि आमरण उपोषणाची सविस्तर माहिती पहिल्याच अर्जामध्ये दिली असताना रोज अर्ज देण्याची सक्ती का, जरांगेंचा सवाल. राज्य अस्थिर करू नका. राज्य अस्थिर झालं तर जबाबदार मुख्यमंत्री फडणवीस असतील. मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतात. मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदे देतील. जरांगे पुन्हा मुंबईमध्ये का आले हे सुद्धा शिंदेच सांगतील. राज ठाकरेंचं मोठं विधान. घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. तामिळनाडूत होऊ शकतं तर महाराष्ट्रात का नाही. मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं विधान. नमस्कार, मी प्रियांका लाठी. बातमीपत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या आणि मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीबद्दल दोघांमध्ये चर्चा देखील होणार असल्याचं समजतंय. मनोज जरांगे पाटील आणि शिंदे समितीची पहिलीच चर्चा ही निष्फळ ठरली. त्यानंतर शिंदे समितीने थेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर आता विखे पाटील मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं समजतंय. तर आज दिवसभरात अनेक घडामोडी मराठा आरक्षणासंदर्भात घडलेल्या आहेत, आंदोलनासंदर्भात घडलेल्या आहेत. सगळ्यात आधी समितीची बैठक झाली आणि त्यानंतरच्या सगळ्या घडामोडी, सगळी माहिती जाणून घेऊयात. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी राहुल जवरी यांच्याकडे. राहुल, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार विखे पाटील असं कळतंय. दिवसभरात खरं तर आंदोलनाचा दुसरा दिवस होता आणि याच दरम्यान मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक जी आहे ती राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. बैठक संपतात लगेचच शिंदे समितीचं एक शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला गेलं. मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर देखील एकंदरीत बघितलं या संदर्भातला आढावा देखील आहे तो देखील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आला. आणि त्यानंतर आज अखेर संपूर्ण दिवसभरात झालेल्या घडामोडी, मनोज जरांगे यांना दिलेला प्रस्ताव, त्यांच्याकडून आलेलं उत्तर आणि त्या संदर्भातला संपूर्ण आढावा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आता मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेणार असल्याची माहिती कळते. एकंदरीत बघितलं तर आंदोलनाचा दुसरा दिवस संपलाय. उद्या रविवार आहे. मात्र जर अशाच पद्धतीनं आंदोलन राहिलं तर पुन्हा एकदा आठवड्याच्या सुरुवातीलाच मुंबईमध्ये पुन्हा एकदा गर्दी आणि या सगळ्यातनं होणारा गोंधळ असाच कायम राहू शकतो. आणि त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील नेमकी सरकारची काय भूमिका आहे, सरकार कशा पद्धतीनं प्रतिसाद करतंय, रिस्पॉन्ड करतंय, याबद्दल देखील ते माहिती देतील. अगदी धन्यवाद राहुल आपण दिलेल्या माहितीसाठी. तर लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यासाठी हे मंत्री विखे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना भेटलेले आहेत. आता यावर नेमकं काय तोडगा निघतोय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जरांगेंच्या आंदोलनासंदर्भामध्ये आज दिवसभरामध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. उपसमितीची बैठक ही पहिल्यांदा सकाळी झाली. त्यानंतर ती बैठक संपल्यानंतर शिष्टमंडळ थेट जरांगेंच्या भेटीला आलं. जरांगेंसोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. काही मागण्या मान्य झालेल्या नाहीयेत आणि आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विखे पाटील गेलेले आहेत. दरम्यान अजित पवारांनी शरद पवारांना टोला लगावलाय. जरांगेंचं आंदोलन आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी टोला लगावलाय. अनेक जण अनेक वर्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेत होते, आम्हाला बोलायला लावू नका, ते अनेक जण
आम्हाला ही वंदनीय आणि आदरणीय आहेत असं म्हणत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर टोला लगावलाय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी हा टोला लगावलाय। अनेक जण अनेक वर्ष केंद्रात आणि राज्यामध्ये सत्तेत होते, आम्हाला बोलायला लावू नका असं अजित पवार म्हणालेले आहेत। त्यामध्ये बिहारला नितीश कुमार बघतील, लालू बघतील, काय तुला करायचं थांब जरा। तर त्या पद्धतीनं म्हणणं असं आहे दादा की केंद्राने घटनेत बदल केला तर मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं। तेव्हा का हे जे काही सूचना करतात ना, हे सगळेजण अनेक काळ सरकारमध्ये होते, 10 वर्ष होते, त्याच्यामुळं उगीच त्या खोल्यात आम्हाला जायला लावू नका। सगळे वंदनीय, पूजनीय, आदरणीय मान्यवर आहेत, त्याच्यावर मला त्याबद्दल खोलात जायचं नाही। धन्यवाद। यामध्ये आणखी एक महत्त्वाची बातमी येते। उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगेंसोबत फोनच्या माध्यमातून चर्चा केली आहे। अंबादास दानवेंनी हा फोन लावून दिला अशी माहिती समोर येते। तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन करून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आंदोलनासंदर्भामध्ये चर्चा केलेली आहे। अंबादास दानवे हे आझाद मैदानावर उपोषणाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि तिथे जाऊन त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन लावून दिला। मनोज जरांगे पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। नेमकी काय ही चर्चा झाली आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे। पण उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगेंसोबत फोनवरून चर्चा केली आहे अशी माहिती समोर आली आहे। अंबादास दानवे तिथे गेलेले होते आंदोलनाला आणि मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी।